नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीजे क्रेजी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यावरील गेल्या वर्षीची बोर्डाची जे प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 यावर आपण चर्चा करणार आहोत. याच्या आधी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये प्रश्न 1 ते 3 पर्यंत आपण चर्चा केलेली आहे. त्याचा जो भाग 1 आणि 2 इथे तुम्हाला दिसत असेल, ही आपण इथे यावर चर्चा केलेली आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आज आपण यावरील जे राहिलेले प्रश्न आहे, प्रश्न 4 आणि 5 यावर आपण चर्चा करणार आहोत आणि ते आपण इथे पूर्ण आज जे प्रश्नपत्रिका आहे ते आपले पूर्ण होणार आहे. तर चला तर मग आपण इथे प्रश्न 4 पाहू. प्रश्न 4 काय विचारलेला आपल्याला, एक अंकगणित श्रेणी आहे ज्यामध्ये तिचे पहिले पद दिलेले आपल्याला, पहिले पद आहे p आणि दुसरे पद दिलेले आहे q. ठीक आहे, आणि शेवटचे पद सांगितलेले आहे, शेवटचे पद आहे r. ठीक आहे, शेवटचे पद आहे r आणि या सर्व पदांची बेरीज सांगितली आपल्याला q + r - 2p गुणिले p + r भागिले 2q - p. ठीक आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. काय करायचं आहे? दाखवायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग सिद्ध करायचं म्हटलं आपल्याला याच्यात काय विचारलेली आहे? सिद्धता विचारलेली आहे. मी प्रश्न डबल वाचतो इथे. ज्या अंकगणित श्रेणीत पहिले पद p आहे आणि दुसरे पद q आहे आणि शेवटचे पद r आहे, तर त्या श्रेणीतील सर्व पदांची बेरीज q + r - 2p गुणिले p + r भागिले 2q - p एवढी आहे, हे दाखवायचं आहे. मग हे दाखवण्यासाठी काय करायचं आपल्याला? प्रश्न दिसत असेल तुम्हाला खाली. हे दाखवायसाठी काय करायचं आपल्याला? त्याची सिद्धता लिहावं लागेल पहिले. ठीक आहे, तर मग आपण ते सिद्धता लिहू. सिद्धता ठीक आहे, सिद्धता लिहित असताना सुरुवातीला आपल्याला जे दिलेलं आहे ते पहिले आपण लिहून घेऊ. काय दिलेलं आहे? पहिलं पद दिलेलं आहे. पहिलं पद म्हणजे काय आपलं असते? ए म्हणजे आपण t1 म्हणतो त्याला, ते आहे p. त्यानंतर दुसरे पद त्याला आपण t2 म्हणतो. दुसरे पद दिलेले आहे q आणि शेवटचे पद म्हणजे काय दिलं आपल्याला? tn किती आहे? r. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय केलेलं आहे, ते किमती दिलेल्या आहे आणि आपण ते या पद्धतीने इथे लिहून घेतलेला आहे. आता याच्यातनी आपल्याला d दिलेला नाही, d म्हणजे सामान्य फरक जो आहे तो दिलेला नाही, तो आपण काढू. मग d काढण्यासाठी काय सूत्र आहे? म्हणून d बरोबर t2 - t1. आता t2 काय आहे? t2 आहे q मायनस t1 किती आहे ते p है ना, t1 p. म्हणून d किती निघणार आहे आपला? म्हणून d बरोबर q - p. q - p म्हणजे हा जो d निघलेला आहे हा आहे q - p. अशा पद्धतीने आपला इथे d आपला निघलेला आहे. d आहे q - p. ठीक आहे, तर आता इथे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे, हे दाखवायला सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण सूत्राचा सुद्धा वापर करू शकतो. इथे आपल्याकडे एक सूत्र आहे, त्याचा आपण वापर करू. सूत्र काय आहे? tn बरोबर a + n - 1 गुणिला d हे सूत्र आहे. ठीक आहे, त्या सूत्रामध्ये आपण काय किमती टाकू, कारण आपल्याला इथे n ची व्हॅल्यू काढून घेऊ पहिले, आणि ती n ची व्हॅल्यू निघली की आपल्याकडे डबल एक सूत्र आहे जे सर्व पदांच्या बेरजेसाठी आपण वापरत असतो. त्याचा वापर करून आपण हे दाखवता येते का हे आपण पाहू. तर चला मग याच्यात किमती टाकू. आता tn काय दिलेलं आपल्याला? tn आहे r, म्हणून tn आहे r. हा a काय राहणार आहे? a ची किंमत किती? p. पहिलं पद p प्लस n दिलेलं नाही -1 आणि d किती आहे? q - p. ठीक आहे, आपण याच्यात काय केलेलं आहे? किमती टाकलेल्या आहे. आता पहा, हे जे p आहे, ठीक आहे, ते p काय करू आपण? एका साईडला घेऊ. म्हणजे साईड जर चेंज झाली, इकडे आली तर ते काय होणार? मायनस होणार. म्हणून r - p बरोबर इथे n - 1 आणि इथे काय राहणार आहे? q - p. अशा पद्धतीने राहणार. आता आपण काय करू की हे जे आहे q - p हे काय आहे? गुणिला आहे. त्याची सुद्धा साईड इकडे चेंज केली तर ते काय होणार? भागीला होणार. म्हणून त्याची सुद्धा साईड चेंज करून घेऊ आपण.
म्हणून r मायनस पी भागीला q मायनस पी बरोबर n मायनस 1. ठीक आहे. आता इथे आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे, मग तिच्यासोबत काय आहे मायनस 1 आहे. जर हा मायनस 1 आपण इकडे घेतला तर तो काय होणार प्लस होणार आणि इथे काय राहणार n. आपण अशा पद्धतीने याला लिहू शकतो, म्हणून n बरोबर 1 प्लस, ठीक आहे, इथे काय आहे r मायनस पी आणि q मायनस पी. ठीक आहे, अशा पद्धतीने याला आपण इथे लिहू शकतो. आता हे आलेलं आहे, परंतु आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती पहा, इथे 1 प्लस r मायनस पी आणि q मायनस पी दिलेला आहे. याचा आपण क्रॉस गुणाकार केला, तर इथे काय येणार, म्हणून n बरोबर इथे येणार पहा p मायनस q मायनस पी प्लस r मायनस पी आणि छेद राहणार इथे q मायनस पी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे मिळणार दिसते. हे एक ठीक आहे, आपण हे लिहून पाहून घ्या. थोडं छोटं करतो मी त्यामुळे दिसायला, इथून करतो. n बरोबर काय राहणार इथे आपल्याला q मायनस पी प्लस r मायनस पी छेद q मायनस पी. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इथे येऊ शकते. आता इथे पहा, हा जो मायनस पी आणि हा मायनस पी म्हणजे मायनस मायनस काय होणार मायनसच होणार, आणि हा एक मायनस आणि हा एक मायनस म्हणजे दोन मायनस म्हणजे एक पी दोन पी. तर हे लास्ट जे स्टेप आहे आपल्याला म्हणजे n ची जी किंमत आहे इथे काय मिळणार आहे आपल्याला पहा, 2 q प्लस r मायनस 2p आणि छेद q मायनस p. ठीक आहे, अशा पद्धतीने मिळू शकते. पहा, हे जे आहे हे q आणि प्लस r, q प्लस r आणि हे मायनस 1p आणि मायनस 1p म्हणजे मायनस 2p भागीला q मायनस p भागीला q मायनस p. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला n ची काय मिळालेली आहे इथं किंमत मिळालेली आहे, आणि याला आपण काय म्हणू 1 नंबर. ठीक आहे, याला आपण काय म्हणू 1 नंबर इथे दिलेला आहे. आता ही n ची किंमत मिळालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण अंकगणित श्रेणीमध्ये सर्व पदांची जर बेरीज काढायची असेल तर त्याचं एक सूत्र आहे. ते सूत्र काय आहे, Sn बरोबर n छेद 2 आणि इथे काय आहे T1 प्लस Tn. अशा पद्धतीचे सूत्र आहे जे काय करतो आपण सर्व पदांची बेरीज काढण्यासाठी अंकगणित श्रेणीमध्ये वापरलेलं आहे. तर यामध्ये आपण आता किमती टाकू. किंमत काय राहणार आहे पहा, हा n ची किंमत काय इथे दिलेली आहे आपल्याला q प्लस r मायनस 2p छेद 2 q मायनस p आणि इथे गुणिला T1 ची किंमत काय आपल्यापाशी p आहे, p प्लस आणि Tn ची काय आहे r आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे यामध्ये किमती टाकलेली आहे. कशावरून टाकलेली आहे 1 वरून. कुठून टाकलेले आहे 1 वरून आपण असं लिहू शकतो. तर आता पहा, आपण आपल्या लास्ट स्टेज मध्ये आलेलो आहोत. आपल्याला इथे q प्लस r सांगितलेले आपले q प्लस r मायनस 2p आहे आपल्यापाशी. त्यानंतर गुणिले p प्लस r आणि भागीला 2 q मायनस p दिलेला आहे. तर आपण काय करू, आता इथे आपल्याला इथे गुणाकार विचारलेला आहे, याचा आपण सहज गुणाकार करत असतो, म्हणून इथे आपण असं लिहू शकतो, म्हणून बरोबर q प्लस r मायनस 2p गुणिला p प्लस r छेद 2 q मायनस p. ठीक, अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. कारण काय आहे इथे आपण यांना सहज गुणाकार केला तर अशा पद्धतीने हे खालच्या याचा गुणाकार येऊन जाते. म्हणून आपल्याला जे दाखवायला सांगितलं होतं ते आपण इथं सिद्ध केलेलं आहे, आणि म्हणून लास्टला Sn बरोबर q प्लस r मायनस 2p विचारतो, सॉरी 2p पाहिजे, 2p गुणिला p प्लस r छेद 2 q मायनस p. हे आपण काय केलेलं आहे इथं सिद्ध केलेलं आहे, इथं आपण हे दाखवलेलं आहे. पहा, हा जो प्रश्न होता
हा कोणता होता? प्रश्न 4 होता, जो की आपल्याला येथे 4 मार्कासाठी विचारलेला आहे. हा प्रश्न आपण इथे केलेला आहे. सोपा प्रश्न आहे. काय केलं आपण? सुरुवातीला जे किमती सांगितल्या त्या किमतीसोबत आपण पहिलं पद, दुसरं पद आणि शेवटचं पद हे कम्पेअर केलं. पहिल्या पदासोबत कम्पेअर केलं जे किमती दिलेल्या होत्या आपल्याला. त्यानंतर आपण सूत्राचा वापर केला. इथे त्या सूत्रामध्ये किमती ठेवल्या. त्या किमती ठेवून आपण एन ची किंमत काढली. एन ची आपल्याला व्हॅल्यू ही मिळाली. त्यानंतर आपलं जे शेवटचं आहे सूत्र, शेवटचं म्हणण्यापेक्षा आपलं जे बेरजेचं सूत्र आहे, जे आपण सर्व पदांची बेरीज काढतो अंकगणित श्रेणीमध्ये, त्याचा वापर केला. त्याचा वापर करून आपण इथे जे आपल्याला सांगितलेलं होतं ते आपण इथे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न 4 आहे ते संपलेला आहे. लगेच आपण प्रश्न 5 घेऊ. सॉरी, याच्यातला जो पहिला प्रश्न आहे ते संपलेला आहे. याच्यातला आपण दुसरा प्रश्न पाहू. ठीक आहे, पहा प्रश्न 4 मधला हा दुसरा प्रश्न आहे. प्रश्न खूप IMP आहे. गेल्या वर्षी बोर्डाने विचारलेला आहे आणि यावर्षी सुद्धा विचारू शकते. 4 मार्कासाठी प्रश्न आहे. प्रश्न काय आहे की 5 क्रमागत नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज विचारलेली आहे. किती आहे वर्गांची बेरीज? 1444 आहे. तर त्या संख्या शोधायला सांगितलेलं आहे. गणित जे आहे शाब्दिक पद्धतीचं आहे आणि खूप सोपं आहे, एवढं काय अवघड नाही आहे. त्या ज्या नैसर्गिक संख्या विचारला आपल्याला, त्या काय विचारलेलं आहे? क्रमागत विचारलेला आहे. म्हणजे 1 आहे, त्यानंतर लगेच 2, 3, 4, 5 अशा पद्धतीचं, म्हणजे क्रमागत आहे एकामागे एक. तर आपण काय करू? रीत लिहू. रीत समजा त्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या. ठीक आहे, समजा त्या 5 क्रमागत नैसर्गिक संख्या आपण काय समजू? पहिली आहे x. काय आहे? x आहे. दुसरी काय राहणार आहे? x+1. तिसरी राहणार x+3. चौथी नाही x+1, सॉरी इथे 2 राहणार आहे, इथे 3 आणि इथे व पाचवी जी राहणार आहे x+4. ह्या आहेत. ठीक आहे, आपण समजलेलं आहे की आपल्याला माहित नाही ते कोणते आहे, म्हणून आपण काय सांगितलं की त्या 5 क्रमांक नैसर्गिक संख्या पहिली आहे x, दुसरी आहे x+1, x+2, x+3 आणि पाचवी आहे x+4. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपल्याला विचारलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की त्यांच्या वर्गाची बेरीज. ठीक आहे, म्हणून दिलेल्या अटीनुसार म्हणून दिलेल्या अटीनुसार काय आहे? दिलेल्या अटीनुसार आपल्याला पाचही संख्येचा काय करायचा? वर्ग करायचा आहे. ठीक आहे, त्याची बेरीज विचारलेली आपल्याला 1455 इथे लिहून घ्यायचं आहे. मग काय राहणार आहे? ते x² प्लस x+1 वर्ग प्लस x+3 2 चा वर्ग प्लस x+3 चा वर्ग प्लस x+4 चा वर्ग. त्यांची बेरीज किती आहे? 1455. ठीक आहे, 1455 हे आपल्याला दिलेल्या अटीनुसार. तर आता इथे पहा x+1 ह्या वर्ग जो आहे, ह्या पद्धतीचे जे गणित आहे याचं सूत्र आहे जे आपण पाहिलेलं आहे. काय सूत्र आहे? a+b चा वर्ग. याचा आपण काय करतो? a चा वर्ग प्लस 2ab म्हणजे 2 गुणिले ab, त्या 2 गुणिले ab म्हणजे याचा गुणाकार करतो आणि प्लस b चा वर्ग. अशा पद्धतीने आपण सोडवतो. तर हेच आपल्याला इथे याचा वापर करायचा आहे. इथे पहा x चा वर्ग काय राहणार आहे? x चा वर्ग xच राहणार आहे. x चा वर्ग x वर्ग राहणार आहे प्लस इथे पहा हा x प्लस x चा वर्ग काय राहणार आहे? x चा वर्ग x, 2 गुणिले 1 म्हणजे 2x आणि हा x म्हणजे
दोन एक्सच राहणार आणि इथे एकचा वर्ग काय राहणार आहे एक. तर इथे पहा एक्सचा वर्ग एक्स राहणार प्लस 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 गुणिले x म्हणजे 4x प्लस 2 चा वर्ग काय राहणार आहे इथे 4. ठीक आहे. त्यानंतर प्लस इथे x चा वर्ग x, इथे 2 गुणिले 3 6, 6 गुणिले x म्हणजे 6x. ठीक आहे. आणि प्लस 3 चा वर्ग 9 प्लस इथे x चा वर्ग काय राहणार आहे x आणि इथे 2 गुणिले 4 8, 8 गुणिले x म्हणजे 8x प्लस 4 चा वर्ग इथे राहणार आहे 16 आणि बरोबर 1455. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय राहणार आहे याच्या आपण किमती काढून घेतलेल्या आहे. तर इथे आपण काय करू जे x वर्ग एका साइडला घेऊन घेऊ म्हणजे त्याची पहिले किंमत काढून घेऊ आणि 2x 3x जे दिलेले आहे त्याचे पहिले काढून घेऊ. तर इथे पहा हा x वर्ग x वर्ग x वर्ग x वर्ग x वर्ग किती वेळेस आहे 1 2 3 4 5. म्हणजे याची जर बेरीज केली आपण इथे आपल्याला काय मिळते म्हणून 5x वर्ग प्लस त्यानंतर इथे पहा हा 2x हा 4x 2x 4x झाला 6x आणि हा 6x 6 12x आणि हा 8x. ठीक आहे. 12 8 किती होतील 12 8 20 बरोबर आहे 12 8 20 म्हणजे इथे झालं आपल्यापाशी 20x. आणि इथे डबल आपण घेऊ 2x 2 आणि 4x 6x 6 12x 12 आणि 8 किती 20x बरोबर आहे 20x प्लस आता काही किमती राहिल्या असतील. कोणती किंमत राहिली हा 1 हा 4 5 झाले 5 9 5 9 किती 14 14 आणि 16 किती होतील 14 आणि 16 20 आणि 30 बरोबर आहे 14 आणि 16 14 प्लस 16 0 अच्छा आला 30 किती होणार इथे 30 बरोबर 1455. ठीक आहे. आता काय करू आपण हे जे 1455 आहे या साईडला करू कारण आपण सगळ्यात कमीत कमी संख्या करण्याचा प्रयत्न करू. मग इथे काय राहणार आपल्यापाशी 5x वर्ग प्लस 20x प्लस 30 हे इकडे आले मायनस 1455 इथे 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा हे 20 आहे आणि हे मायनस 1455 आहे 1455 म्हणून 30 गेले सॉरी हे 1455 म्हणून 30 गेले किती राहतील इथे 1425. ठीक आहे. म्हणून इथे आपल्यापाशी 5x वर्ग प्लस 20x इथे मायनस 1425. ठीक आहे बरोबर 0. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे समीकरण मिळालेलं आहे. आता इथे पहा इथे 5 आहे इथे 20 आहे इथे 1425 आहे म्हणजे या समीकरणाला आपण काय 5 ने भाग देऊ शकतो. म्हणजे आपण मोडून घेऊ म्हणून इथे काय राहणार नाही इथे राहणार नाही 5 ने भाग दिल्यावर x वर्ग प्लस 20 ला 5 ने भाग दिल्यावर काय राहणार आहे इथे 4x मायनस 1425 ला जर आपण 5 ने भाग दिला तर इथे किती राहणार 14 ला समजा 5 ने भाग दिला तर इथे राहणार 2 है ना 5 2 10 उरले 4 4 नंतर 2 42 डबल आपण 5 ने भाग दिला 5 8 40 42 मधून 40 गेले राहिले 2 2 आणि 5 25 म्हणजे 5 5 25 बरोबर 0. ठीक आहे. अशा पद्धतीने होऊ शकते. त्याला आपण लिहू शकता 5 ने भागून 5 ने भागून. ठीक आहे 5 ने भागून आपण डबल एक वेळेस कन्फर्म करून घेऊ 14 जे 25 आहे त्याला आपण समजा 5 ने भाग दिला 5 2 10 राहिले 4 हे 2 येते 5 8 40 राहिले 2 आणि हे 5 5 5 25 म्हणजे 285 आपलं बरोबर आहे इथं. ठीक आहे आपल्या इथे 285 बरोबर आहे. आता इथे काय दिलेलं आपल्याला हे वर्ग समीकरण आहे. काय आहे वर्ग समीकरण आहे. यामध्ये 285 आणि इथे 4 आहे
आता आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहे, ह्या दोन संख्या अशा शोधायच्या आहे की ज्याची बेरीज किती आली पाहिजे, 4 आली पाहिजे आणि त्याचा गुणाकार -225 आला पाहिजे. ठीक आहे. मग इथे आपण समजा -19 आणि +15 असे केलं. ठीक आहे. तर मी फास्ट घेतो. -19 आणि 15 केलं तर याच्यातून समजा 19 मधनं 15 गेले तर 4 राहतील, परंतु ते मायनस राहतील. म्हणून आपण याला प्लस करू आणि याला मायनस करू. ठीक आहे. तर इथे समजा याचा जर गुणाकार केला, हा गुणाकार 285 येतो आणि जर बेरीज केली तर 19 मधनं 15 गेले तर +4 राहतात, म्हणजे आपल्याला इथे येऊन जाते. म्हणजे ह्या दोन संख्या आपण इथे घेऊ शकतो. मग इथे काय राहणार आपल्यापाशी, म्हणून x² प्लस एक संख्या कुठली आहे 19x मायनस दुसरी संख्या आहे -15x आणि इथे -285 बरोबर 0. ठीक आहे. अशा पद्धतीने घेऊ शकतो. त्यानंतर आपण ह्याच्यामधून आणि ह्यामधून कॉमन काढायचं आहे. काय कॉमन निघणार, म्हणजे इथे x निघणार, इथे x राहिला, x मधून x गेला, x चा स्क्वेअर आहे ना, तर इथे x प्लस इथे 19. ठीक आहे. कारण 19 गुणिले x 19x येणार. त्यानंतर इथे मायनस, इथून काय निघणार कॉमन, इथे सुद्धा आपल्याला इथे 15 येणार. त्यानंतर इथे x आणि इथे मायनस, इथे काय येणार 19 +19, कारण प्लस आणि मायनस मायनस, कारण ह्या दोन्हीचा गुणाकार पाहिला आपण 15 आणि 19 किती 285. 15 गुणिले 19 मतलब 285 येतं. तर इथे पहा, हा x + 19 आणि x + 19, हा x + 19 हा x + 19 हे काय आहे, सेम आहे. म्हणून आपण याला एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि उरलेली संख्या डबल एका ब्रॅकेट मध्ये घेऊ. ठीक आहे. मी इथे तुला हे करतो. तर इथे म्हणून x + 19 हे एका ब्रॅकेट मध्ये घेतले आणि x - 15 हे x - 15 हे एका ब्रॅकेट मध्ये घेतले. त्याला आपण 0 देऊ. ठीक आहे. तर आता ह्याला आणि ह्याला सेपरेट समीकरणामध्ये आपण ऍड करू. सेपरेट समीकरण कसं सेपरेट समीकरण राहणार आहे, म्हणून इथे x + 19 बरोबर 0. ठीक. अशा पद्धतीने. आणि दुसरं काय आपल्याकडे x - 15 बरोबर 0. अशा पद्धतीने आपण याला सेपरेट समीकरण घेतलेलं आहे. आता हे जे x आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. नेक्स्ट जसा तसा हे 19 इकडे गेले तर ते -19 होणार आणि इथे आपल्याला x आहे, x ची व्हॅल्यू काढायची आहे. 15 पलीकडे गेले तर ते 15 होणार. तर इथे पहा आपल्याला काय विचारलेलं आहे, आपण हे मी याला ब्रॅकेट काय केलं, कारण x काय आपल्यापाशी प्लस आहे आणि 19 काय मायनस आहे. मग आपण 19 जे मायनस आहे हे आपण घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही, कारण आपल्याला काय विचारलं, 5 क्रमांकात नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज विचारलेला आहे. बरोबर आहे. आणि -19 ही नैसर्गिक संख्या नाही आहे, म्हणून आपण याला ग्राह्य धरायचं नाही. x बरोबर 15 हे काय आहे, ग्राह्य राहणार आहे. म्हणून -19 ही अग्राह्य आहे, अग्राह्य संख्या आहे. म्हणजे का, कारण ते काय आहे, मायनस आहे आणि मायनस आपल्यापाशी नैसर्गिक संख्या नसते. ठीक आहे. तर आता आपल्याला क्रमागत विचारलेला आहे. मग आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 15. आपल्याला इथे पहा, हे पाहून घ्या, मी एक मोडतो. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय विचारलेलं होतं, आपल्याला क्रमागत किती संख्या विचारलेल्या होत्या, 5 नैसर्गिक संख्या विचारलेल्या होत्या. 5 नैसर्गिक संख्या विचारलेल्या होत्या क्रमागत. ठीक आहे. आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x ची किंमत किती आहे, इथे 15 आलेली आहे. मग इथे म्हणून x बरोबर 15. तर x प्लस ची आहे, x + 1 हे किती राहणार आहे, बरोबर x ची किंमत 15 आणि +1 हे राहतील 16. त्यानंतर x + 2, मग x किती आहे 15 + 2 हे 17. त्यानंतर x + 3, 15 + 3
किती होणार आहे 18 आणि x प्लस जे पाचवी संख्या आहे 4 15 प्लस 4 म्हणजे 19. ठीक आहे 15 प्लस 4 म्हणजे 19 ह्या ज्या संख्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. म्हणून आपण काय म्हणू शकतो लास्टला की 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या काय विचारलं सांगितलं आपल्याला त्या संख्या शोधा म्हटलेला आहे. म्हणून त्या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्या कोणत्या आहे? पहिली आहे 15, त्यानंतर 16, 17, 18 आणि लास्ट आहे 19. ठीक आहे ते आपण इथे शोधलेले आहे. पहा हा जो प्रश्न आहे इथे आपला हा संपलेला आहे आणि हा प्रश्न बोर्डाने 4 मार्कासाठी विचारलेला होता. त्यामध्ये प्रश्न चौथ्यामध्ये 1 आणि 2 प्रश्न विचारलेले होते ते आपण दोन्ही इथे पाहिलेले आहे. जरा प्रश्न मोठा आहे परंतु सोडवत गेलं तर खूप सोपं आहे. एवढं काही अवघड नाही. थोडं सूत्राचा वापर करून आपण त्याच्या किमती काढल्या आणि त्यानंतर ज्या आपण वर्ग समीकरणाचा वापर करून x ची किंमत काढली. त्यानंतर मायनस संख्या ही नैसर्गिक संख्या नसते आपल्याला माहित आहे ती अग्राह्य आहे म्हणजे प्लस आहे ते आपण x ची किंमत धरून बाकीच्या क्रमांक संख्या आपण त्यामध्ये जे सुरुवातीला घेतल्या होत्या त्याचा वापर करून आपण बाकी क्रमांक संख्या इथे काढलेले आहे. हा प्रश्न इथे संपलेला आहे. लगेच आपण प्रश्न 5 पाहू. पहा मित्रांनो प्रश्न 5वा आहे. प्रश्न 5 मध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले असतात. तुम्हाला दिलेले जातात 2 पैकी 1 प्रश्न लिहायचा असतो. 3 मार्कासाठी हा प्रश्न असतो. त्या 2 पैकी मला हा जो आहे हा प्रश्न थोडा IMP वाटला महत्त्वाचा वाटला त्यामुळे मी इथे घेतलेला आहे जे आपल्याला गेल्या वर्षी 2023 मार्च बोर्डाच्या पेपरला विचारलेला आहे. प्रश्न काय मी इथे वाचतो. x + 2y = 4 x + 2y = 4 या समीकरणाचा आलेख काढा व ही रेषा x अक्षाला आणि y अक्षाला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे हा प्रश्न काय म्हणते ते ऍक्च्युअली हा एक समीकरण आहे. या समीकरणाचा आलेख काढायचा आहे आणि याची जी रेषा आहे ती x अक्षाला आणि y अक्षाला ज्या ठिकाणी छेदते त्याच्यामुळे तयार होणारा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर यासाठी आपल्याला काय सुरुवात असते पहिले हे एक सामायिक समीकरणामधला प्रश्न आहे. आपल्याला पाहिलेला आहे आलेख कशा पद्धतीने काढायचा हे समीकरण दिलेलं आहे. जर आपल्याला इथे x ची व्हॅल्यू घेतली तर आपल्याला y ची किंमत काढावी लागते. जर y ची व्हॅल्यू घेतली तर x ची किंमत काढावी लागते. तर इथे आपण काय करू इथे x ची किंमत घेऊ आणि y ची व्हॅल्यू काढू. तर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला y ची पहिले इथे काय सूत्र तयार करून घ्यायचं आहे. तर इथे सूत्र तयार करण्यासाठी पहा इथे आपल्याला काय राहणार आहे 2y बरोबर 4 - x. ठीक आहे कारण हे x इकडे आले ते मायनस होणार आणि म्हणून y बरोबर 4 - x 4 - x छेद 2 म्हणजे भागिले 2. ठीक आहे कारण हे गुणिले आहे 2 इकडे आले की ते भागिले होते म्हणजे अशा पद्धतीचं आपल्यापाशी सूत्र तयार झालं. आता आपण x च्या ठिकाणी 2 घेऊ. 2 x बरोबर 2 ठेवू. 2 ठेवली तर काय होणार आहे ते म्हणून y बरोबर 4 - 2 x ची व्हॅल्यू 2 ठेवली आणि ही 2. आता 4 - 2 गेले किती राहतील इथे ते राहणार 2 आणि ही 2. 2 नी 2 ला समजा भाग दिला तर y बरोबर किती मिळाले आपल्याला 1. म्हणजे y ची किंमत किती मिळाली इथे 1 मिळाली. तर x 1 घेतला तर y 1 मिळतो. ठीक आहे म्हणजे 2 आणि 1 बरोबर म्हणजे x 2 घेतलं तर y ची किंमत आपल्याला इथे 1 मिळालेली आहे. तर पहा आता या ठिकाणी आपण 2 घेतले. आता या ठिकाणी आपण 0 घेऊ. x बरोबर काय घेऊ 0 घेऊ. समजा x बरोबर आपण 0 घेतले. x बरोबर 0 ठेवू. तर इथे म्हणून y बरोबर काय राहणार y बरोबर 4 - 0 आणि 2. x ची किंमत किती इथे डायरेक्ट घेतली मी 0. ठीक आहे तर इथे किती राहणार इथे राहणार 4 आणि इथे राहणार 2. आता 2 नी समजा 4 ला भाग दिला तर किती उरते इथं आपल्यापाशी उरते इथं 1 आणि म्हणून y बरोबर 2 उरतात. ठीक आहे बेगबी बेदोनी 4 y बरोबर किती राहणार इथे आपल्यापाशी 2. ठीक आहे
मग इथे x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y मिळाला आपल्याला 2. ठीक आहे, म्हणजे आपण अशा पद्धतीनं x ची किंमत ठेवून इथे y ची किंमत काढलेली आहे. आता या ठिकाणी पहा, आपण इथे पहिले 2 घेतला, आता नंतर 0 घेतला. आपण इथे 1 घेऊ शकत नाही, कारण 1 जर घेतला 4 म्हणून 1 गेलं तर 3 आणि 3 भागिले 2, तर ते पॉइंट मध्ये उत्तर येते. तर ते पॉइंट मध्ये आपण नाही घ्यायचं, आपण डायरेक्ट उत्तर घ्यायचं, म्हणजे जी संख्या आली पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी आपण -2 घेऊन पाहू. आपण इथे -2 घेतलं पहा, x बरोबर -2 आणि म्हणून y चे काय, y चं सूत्र काय आहे ते लिहून घेऊ. म्हणून y बरोबर 4 मायनस हे -2, तर सरळ काय आहे, मायनस मायनस प्लस आणि 2, 4 आणि 6 आणि 2 किती होणार आहे, 2 ने 6 ला भाग दिला तर 3 आणि म्हणून y बरोबर 3. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 3 आणि ते -2 y ची किंमत 3. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने ते किंमत मिळालेली आहे. आता आपण इथे 3 नाही येऊ शकत, तर आपण इथे काय घेऊ, 4 घेऊ आणि x बरोबर y ची किंमत 4 आणि म्हणून y बरोबर 4 - 4 भागिले 2. ठीक आहे, तर हे x बरोबर किती, 2 आणि इथे सूत्र काय आपलं 4 - x आहे ना, ते x च्या ठिकाणी आपण 4 घेतले, त्यामुळे इथे 4, 4 4 गेले 0 आणि हे 0, इथे किंमत येणार 0. ठीक आहे, म्हणजे 4, पहा. तर आपल्याला अशा पद्धतीनं x आणि y चे पूर्ण निर्देशक मिळालेले आहेत. आता आपण हे निर्देशक काय करूया, आलेखामध्ये घेऊ आणि बघू की कुठल्या ठिकाणी आपला हा त्रिकोण तयार होतो. तर पहा, पहिले निर्देशक काय आहे, 2 आणि 1. 2 म्हणजे हा x चा 2 आणि y चा 1 म्हणजे हा 1. ठीक आहे, या ठिकाणी आपण इथे असं त्याला गोल करून घेऊ आणि इथे आपले इथं हे मिळालेलं आहे. हे काय आहे आपला 2.1. अशा पद्धतीने आपण ते लिहून घेऊ. दुसरं पहा, 0 आणि 2. 0 म्हणजे हा 0 आणि 2 कुठले, हे 2. ठीक आहे, म्हणजे y वरचे हे 2. ठीक आहे, इथे आपण घेऊ 0,2 हा एक निर्देशक. नंतर पहा, -2 आणि 3. -2 कुठले, हे -2 हे आणि 3 y चे 3, म्हणजे या पद्धतीने इथे येणार. जरासं आपल्याला म्हणजे हे आहे ते हाताने काढत आहे, त्याच्यामुळे इकडे तिकडे होत आहे, तर ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, तर -2 आणि 3. त्यानंतर 4 म्हणजे x अक्षावरील 4 म्हणजे हे आणि y अक्षावरील 0 म्हणजे इथे या ठिकाणी. ठीक आहे, त्याला आपण 4,0 अशा पद्धतीने म्हणू शकतो. आता काय करायचं, ही जी एका रेषेत आलेले बिंदू आहेत आपले, ते काय करून घेऊ, आपण जोडून घेऊ. काय करून घेऊ का, कशाच्या सहाय्याने तरी आपण असे जोडून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, इथे जोडून घेतलेले आहे. ही जी रेषा मिळाली आपल्याला, ही आपण इथे जोडून घेतलेली आहे. आता इथे आपण काय करू, हे जे बिंदू मिळालेला आहे ना, याला आपण ए नाव देऊ, ए, आणि हे हा जो बिंदू आहे याला आपण बी नाव देऊ. ठीक आहे, कारण आपल्यापाशी काय होणार, हा ए ओ बी, याला आपण ओ नाव देऊ. ठीक आहे, म्हणजे ए ओ बी हे जे आहे हे आपल्याला इथे काटकोन त्रिकोण मिळाला आहे. आता यामध्ये आपल्याला या काटकोन त्रिकोणाचं काय काढायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. पहा, क्षेत्रफळ काढत असताना काटकोन त्रिकोणाचं सूत्र माहित असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण भूमितीमध्ये पाहिलेलं आहे, भाग 2 मध्ये पाहिलेलं आहे. आता इथे पहा, हे जे असेल आपण काय म्हणू, इथे त्रिकोण ए ओ डी मध्ये, यामध्ये. ठीक आहे, आपल्याला काय गरजेचं आहे, क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर पाया आणि उंची. ठीक आहे, यामध्ये पहा, हे काय राहणार आहे, त्याची उंची आणि हा राहणार आहे पाया. यामध्ये पाया कोणता, ओबी,
OB बरोबर. आता याची किंमत किती राहणार आहे? आपण इथे प्रमाण पहा, हे प्रमाण टाकायला विसरू नका, हे खूप महत्वाचं आहे प्रमाण. ठीक आहे, प्रमाण म्हणजे दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर 1 एकर. मग याच्याचा पाया काय राहणार आहे? 1 सेंटीमीटर 1 एकर म्हणजे येथून इथपर्यंत व्हॅल्यू इथे 1 2 3 आणि 4 म्हणजे आपण काय म्हणू 4 एकर. 4 एकर. ठीक आहे. त्यानंतर उंची कोणती राहणार आपली? ही AO हे किती आहे? एकक प्रमाणे ते 2 च्या ठिकाणी आपल्याला पॉईंट मिळालेला आहे. आपल्याला आपण मिळाला 2 एकर. ठीक आहे, काय म्हणायचं त्याला? 2 एकर. चला आता आपण या क्षेत्रफळ पाहूयाचं. ठीक आहे, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल AOB बरोबर 1/2 पाया गुणिला उंची. ठीक आहे, हे काय आहे? काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे, त्याचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिला उंची. इथे पहा 1/2 गुणिला पाया किती आहे? पाया आहे 4 आणि उंची किती आहे? उंची आहे 2. अशा पद्धतीने आपल्याला इथे आपण काय केलेलं आहे? यामध्ये किमती ठेवलेल्या आहेत. तर इथे काय होणार? हे 2 कट झाले आणि आपल्याला इथे काय राहिलेलं आहे? फक्त 4. ठीक आहे, आणि म्हणून इथे एरिया ऑफ ट्रायंगल AOB हा किती मिळालेला आहे? 4 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, 4 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे अशा पद्धतीने आपण इथे आपल्याला इथे काय मिळालेलं आहे? त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आहे? 4 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपला जो हा प्रश्न आहे, कोणता? प्रश्न क्रमांक 5 इथे झालेला आहे. प्रश्न पाहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आपण इथेच थांबू. आज आपण गणित भाग 1 यावरील जे गेल्या वर्षीची बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे मार्च 2023 यावर आपण त्यामधील प्रश्न 5वा आणि 4था यावर आपण चर्चा केलेली आहे. याच्या आधी आपण प्रश्न 1 ते 3 यावर चर्चा केलेली आहे. त्याचा भाग 1 आणि 2 असे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता. खूप सारे IMP प्रश्न आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यातले बोर्ड 4थ्या प्रश्नातला जो प्रश्न आहे तो 100% आपल्याला पेपरमध्ये येणारच आहे यावर्षी, आणि 75% हा सिलेबस गेल्या वर्षीच्या पेपरवरच तुम्हाला विचारला जातो. आता याच्यानंतर आपण गणित भाग 2 वर जे गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका आहे त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आपण आज जे आहे भाग 1, 2 आणि 3 हे 3 भाग पहा आणि आपण इथेच थांबू. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर याच्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये प्लीज सांगा. चला आपण इथेच थांबू. सर्वांचे धन्यवाद.